ओके, गुड मॉर्निंग ऑल. काल इन्स्क्राइब अँगल थेरम पाहिला. जो स्टेट करत होता त्याचं स्टेटमेंट असं होतं, मेजर ऑफ इन्स्क्राइब अँगल इज इक्वल टू द हाफ ऑफ मेजर ऑफ इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजे एखाद्या इन्स्क्राइब अँगलचं मेजर हे त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या हाफ असतो. हे आपण ओके. नाउ लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट टॉपिक. आता त्याचे काही कोलिनरीज आहेत. ओके, त्याचे काही सब थेरम्स आहेत, काही स्टेटमेंट्स आहेत, ते आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. आणि हे कधी तुम्हाला प्रूव्ह करा म्हणून विचारत नाही, फक्त ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, कोरिलरीज ऑफ इन्स्क्राइब अँगल थेरम. त्याचा पहिला आहे, अँगल इन्स्क्राइब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. ओके, तर हे आपण प्रूव्ह करूया आता. angles inscribed in the same arc are congruent, किंवा त्याला आपण मॉडिफाय करू शकतो असं, angles inscribed by the same arc are congruent. ओके, तर त्यासाठी मी एक डायग्राम काढलेली आहे. पहा इथे AXC हा जो आर्क आहे त्याने एकाच आर्कने दोन अँगल्स इन्स्क्राइब केलेले आहेत. फर्स्ट वन आहे अँगल ABC अँड सेकंड वन आहे अँगल ADC. तर हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो लेट्स डू इट. गिवन काय असेल मग इथे, in the circle angle ABC and angle ADC are inscribed angles किंवा inscribed असं लिहू आपण. Just a minute. Inscribed by RAXC. याचा अर्थ काय आहे की एकाच आर्कने हे दोन्ही अँगल काय केलेले, इन्स्क्राइब केलेले आहे. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं की हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करायचं. टू प्रूव्ह अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल ADC. ओके, तर काही कन्स्ट्रक्शन वगैरे करण्याची गरज नाही, काही नाही. आपण जो थेरम पाहिलाय इन्स्क्राइब अँगल थेरम, ओके, तर त्याचा बेस घेऊन आपल्याला ही गोष्ट प्रूव्ह करायची आहे. तर प्रूफ लिहूयात आपण आता. सिंपल प्रूफ आहे एकदम. कधीही तुम्हाला प्रूव्ह करण्यात येत नाही एक्झाम मध्ये, फक्त माहिती असणं गरजेचं आहे. आता पहा, अँगल ABC is inscribed by RAXC ही गोष्ट गिवन आहे. ओके, देअरफॉर आपण काल जो थेरम पाहिला त्याच्यानुसार काय लिहू शकतो की अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ द मेजर ऑफ RAXC. रिझन काय असेल, आपण काल पाहिलेला थेरम की हा जो अँगल आहे हा या आर्कने इन्स्क्राइब केलेला आहे सर्कल वरती. म्हणजेच आपण रिझन लिहूया तिथे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ओके, याला स्टेटमेंट नंबर 1 देऊया. Similarly, we know that angle ADC, if you can see in the figure, angle ADC is also inscribed by the same arc AXC. याच आर्कने या अँगलला सुद्धा इन्स्क्राइब केलेलं आहे. अँगल ADC is inscribed by RAXC. तुम्ही बाय हा शब्दच वापरणार आहात हा, ठीक आहे. जर ऑपोजिट साइडला आर्क असेल किंवा त्याने जो आर्क इंटरसेप्ट केलेला आहे
तोच आर्क तुम्ही घेणार आणि त्यावेळेस इन लिहिणार नाही, काय लिहिणार, बाय लिहिणार. ही गोष्ट सुद्धा गिवन आहे, किंवा फ्रॉम डायग्राम असे लिहू शकता. Therefore we can say angle ADC is equal to half of measure of arc AXC. Statement number 2, reason same, that is inscribed angle theorem. ओके, आता स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 मध्ये तुम्हाला राईट हँड साइड सेम दिसते आहे का? राईट हँड साइड सेम? हो आहे सर. So we can show the left hand sides also same. Angle ABC is equal to angle ADC. याचं रिझन लिहूया आपण from statement number 1 and statement number 2. So finally you can say that therefore if their measures are equal then they are congruent. हे equal आहेत म्हणजेच congruent असतील. Angle ABC congruent angle ADC. Okay, hence proved. अशा प्रकारे आपण हा थेरम प्रूव्ह करू शकतो. एकदम सिंपल आहे, तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी काही विचारण्यात येणार नाही. फक्त जर कुठे प्रॉब्लेम मध्ये किंवा एखाद्या प्रूफ मध्ये तुम्हाला याची गरज पडली तर तुम्ही स्टेटमेंट लिहिणार, असं अगोदर सिच्युएशन सांगणार की हा अँगल या आर्कने इन्स्क्राईब केलेला आहे, किंवा या इन्स्क्राईब अँगलने हा आर्क काय केलेला आहे, इंटरसेप्ट केलेला आहे, असे सिच्युएशन सांगणार. आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट लिहिणार आणि स्टेटमेंटचं रिझन काय लिहिणार, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. दॅट्स ऑल. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, तर समजला का हा सब थेरम? हो सर. चला आता काय करूया आपण, याचा स्क्रीनशॉट घ्या. दुसरा सब थेरम आहे तो एक पाहूया. घेतला स्क्रीनशॉट? घेतला सर. ओके, नेक्स्ट सब थेरम काय सांगतो पहा. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे इन्स्क्राइब अँगल थेरमची, किंवा नेक्स्ट सब थेरम म्हणूया आपण त्याला. काय सांगतोय तो, अँगल इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल. हा शब्द महत्वाचा आहे. जर एखादा अँगल सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब झालेला असेल देन इट इज ए राईट अँगल. म्हणजे त्याचं मेजर किती असेल, 90 डिग्री असेल, किंवा तो राईट अँगल असेल. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. पण सिच्युएशन काय आहे, कंडिशन काय आहे, तो अँगल सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब व्हायला पाहिजे, किंवा सेमी सर्कल आर्कने इन्स्क्राइब करायला पाहिजे, किंवा त्या अँगलनी, जो की इन्स्क्राइब अँगल आहे, इन्स्क्राइब अँगलनी काय करायला पाहिजे, सेमी सर्कल आर्कला इंटरसेप्ट करायला पाहिजे. या सिच्युएशन मध्ये आपण म्हणू शकतो की अशा प्रकारचा इन्स्क्राइब अँगल हा 90 डिग्रीचा असतो. ओके, त्यासाठी आपण एक डायग्राम घेऊया. नेटवर्क प्रॉब्लेम आले ते. महेश, रोहित, साहिल, सोहम, काम्या, विजय, यशराज नाही दिसत आहे. ओके, अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. हा सेंटर आहे ओ, म्हणजेच पी आर काय असायला पाहिजे, डायमीटर ऑफ द सर्कल. करेक्ट. आणि हा अँगल आपल्याला 90 डिग्रीचा आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. जेव्हा प्रूव्ह करायचं असतं तेव्हा ते डायग्राम मध्ये मेन्शन करायचं नाही.
तर गिवन काय असेल मग या स्टेटमेंट आणि डायग्राम नुसार, in the circle with center O, angle PQR is an inscribed angle, in the semicircle. ओके, ही सिच्युएशन गिवन आहे. इन दी सेमीसर्कल पी क्यू आर असे लिहू शकता. मग प्रूव्ह काय करायचं आपल्याला? टू प्रूव्ह what we have to prove, the angle ABC, sorry PQR आहे, not ABC, angle PQR is equal to 90 डिग्री हे प्रूव्ह करायचं आहे. समजलं काय प्रूव्ह करायचं? तर सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब झालेला अँगल हा राईट अँगल असतो, म्हणजेच हा जो अँगल आहे सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब झालेला हे आपण गिवन मध्ये सांगितलेलं आहे, आणि प्रूव्ह करायचं की तोच अँगल 90 डिग्रीचा आहे, म्हणजेच राईट अँगल आहे. याचा प्रूफ पण सिंपल आहे, याचा पण हा आहे प्रूफ. सिच्युएशन सांगूयात, काय सिच्युएशन आहे? अँगल PQR is inscribed. जर इन लिहित असाल तुम्ही, इन लिहित असाल तर PQR घेणार, ओके, आणि बाय घेत असाल तर PSR घेणार, ठीक आहे. किंवा अँगल PQR इंटरसेप्ट्स, थोड्या वेगळ्या पद्धतीने लिहितो मी आता, इंटरसेप्ट्स टू द सेमी सर्कल आर्क किंवा सेमी सर्कल आर्क PSR. समजतंय स्टेटमेंट काय सांगते की हा अँगल PQR जो आहे, जो की इन्स्क्राइब अँगल आहे, आणि तो PSR या सेमी सर्कलला काय करतोय? इंटरसेप्ट करतोय. मीन्स धिस आर्क PSR इज इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब अँगल PQR, असं देखील आपण लिहू शकतो. Therefore, we can say angle PQR is equal to half of measure of arc PSR. याचं रिझन असेल inscribed angle theorem. ओके, हा inscribed angle theorem नुसार हे स्टेटमेंट लिहिला. पण आपल्याला माहिती आहे की आर्क PSR कसा आहे? सेमी सर्कल आर्क आहे, म्हणजे त्याचं मेजर किती असायला पाहिजे? 180 डिग्री असायला पाहिजे. Therefore, angle PQR is equal to half of 180 डिग्री. याचं रिझन आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. बिकॉज आर्क PSR is a सेमी सर्कल आर्क, आणि आपल्याला माहिती आहे सेमी सर्कल आर्कचं मेजर असतं 180 डिग्री. Therefore, angle PQR is equal to half of 180 म्हणजेच काय? 90 डिग्री. याला जर कॅन्सल केला आपण तर येईल आन्सर 90 डिग्री. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालं हे. समजलं सगळ्यांना? हो सर. हो सर. याचा उपयोग कसा करणार तुम्ही, किंवा ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल त्यावेळेस अशा प्रकारची सिच्युएशन असेल, ओके, एखादा अँगल सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब झालेला आहे, किंवा एखाद्या इन्स्क्राइब अँगलने सेमी सर्कल इंटरसेप्ट केला आहे, अशी जर सिच्युएशन असेल तर ती सिच्युएशन तुम्ही लिहिणार आणि स्टेटमेंट लिहिणार, डायरेक्ट स्टेटमेंट लिहिणार तुम्ही की अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री, आणि त्याचं रिझन लिहिणार
अँगल इन्स्क्राइब्ड अँगल किंवा अँगल इन्स्क्राइब इन सेमी सर्कल, एवढंच रिझन लिहिणार तुम्ही, अँगल इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल. ओके, दॅट्स ऑल. त्याचं रिझन स्टेटमेंटच्या पुढे एवढंच लिहिणार. हे पण कुठे प्रूव्ह करा म्हणून विचारत नाही, फक्त ही प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात असली पाहिजे. ही प्रॉपर्टी नेमकी काय सांगते, काय स्टेट करते, ती सिच्युएशन, स्टेटमेंट आणि त्याचं हे रिझन, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, समजलं सगळं? हो सर. यश धनले, विजय, हो सर समजलं. हो सर समजलं. रोहित, महेश, हो सर समजलं. यशराज पितळे नाही आज आला होता. स्क्रीनशॉट घेतला का? हो सर घेतला. ओके, आता एक महत्वाचा थेरम आपल्याला पुढे पाहायचा आहे. त्याच्या पुढे काय आहे पाहू आपण. सायक्लिक क्वाड्रिलेटरल. ओके, एक महत्वाचा थेरम आहे सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम किंवा थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. फर्स्ट ऑफ ऑल सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हणजे काय ते पाहूया आपण. सायक्लिक क्वाड्रिलेटरल तर सगळ्यांना माहिती आहे, चौकोन. ओके, आणि त्याला व्हर्टायसेस किती असतात? 4 व्हर्टायसेस असतात. If all the vertices of a quadrilateral are on the circle, जर त्या क्वाड्रिलेटरलचे, कोणत्याही क्वाड्रिलेटरलचे, त्याच म्हणून नाही, कोणत्याही क्वाड्रिलेटरलचे 4ही व्हर्टायसेस जर सर्कल वरती असतील तर त्या स्पेशल टाइप ऑफ क्वाड्रिलेटरला आपण म्हणत असतो सायक्लिक क्वाड्रिलेटरल. तर या डायग्राम मध्ये, 4 डायग्राम मध्ये तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलेटरल कोणता दिसतोय? हा 3rd नंबर वाला, कारण याचे 3rd नंबर वाला सुद्धा आहे आणि 4th नंबर वाला सुद्धा आहे. ओके, किंवा आपण त्याची डेफिनेशन अशी लिहू शकतो. इफ अ सर्कल पास थ्रू all the vertices of a quadrilateral, then it is a cyclic quadrilateral. What kind of quadrilateral? Cyclic, CYCLIC, cyclic. त्याला मराठीमध्ये म्हणायचं चक्रीय चौकोन. मराठीमध्ये त्याला चक्रीय चौकोन म्हणतात, इंग्लिशमध्ये सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हणतात. समजली डेफिनेशन सायक्लिक क्वाड्रिलेटरलची? इफ ऑल द व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलेटरल आर ऑन द सर्कल, ऑर ऑन द सर्कल म्हणण्यापेक्षा तुम्ही असे म्हणू शकता ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, देन इट इज ए सायक्लिक क्वाड्रिलेटरल. जसं की ते डेफिनेशन दिली आहे, इफ ऑल द व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलेटरल लाई ऑन द सेम सर्कल, देन इट इज कॉल्ड अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. त्याचे 4ही व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू जर सर्कल वरती असतील तर तो असतो सायक्लिक क्वाड्रिलेटरल. आणि त्याच्या डिफरंट प्रॉपर्टीज, त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यापैकी काही प्रॉपर्टीज आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का त्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत? सायक्लिक क्वाड्रिलेटरच्या प्रॉपर्टीज, त्याची पहिली प्रॉपर्टी तरी इथे दिलेलीच आहे ऍज अ थेरम. ऑपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी. त्याचे ऑपोजिट अँगल्स जे असतात ते सप्लिमेंटरी असतात. मीन्स त्या अँगलच्या मेजरची सम किती असते? 180 डिग्री. मीन्स इथे अँगल डी प्लस अँगल बी काय असेल? 180 डिग्री. आणि अँगल ए प्लस अँगल सी असेल 180 डिग्री. ओके, ही त्याची प्रॉपर्टी आहे. In a cyclic quadrilateral, the sum of pair of opposite angles is 180 degree or supplementary. त्याच्यानंतर all the vertices of cyclic quadrilateral lie on the circle. ही दुसरी प्रॉपर्टी आहे त्याची. देन त्याचा कन्व्हर्स पण आहे आपल्याला पुढं. If the sum of the two opposite angles of a supplementary, then it is a cyclic quadrilateral. If the sum of two opposite angles are supplementary, then it is a सायक्लिक क्वाड्रिलेटरल. ओके, ही एक प्रॉपर्टी आहे. पुढे काय असतं पाहूया आपण. 2-3 तुम्हाला सांगितल्या, त्यापैकी ऍज अ थेरम म्हणून एक प्रूव्ह करायची आपल्याला. आता बुक मध्ये एक प्रूव्ह केलेली आहे, पण ऍज अ ऍक्टिव्हिटी प्रूव्ह केलेली आहे. आपल्याला काही गोष्टी इथे फिल करायच्या. अगोदर हे समजून घेऊयात आपण, ब्लँक स्पेसेस फिल करूयात. ओके, एडिट
आहा नाही करायची. माइक ऑफ कर रोहित. रोहित माइक ऑफ कर ना. Okay, listen. Fill the blanks. Just a minute. Okay. Fill the blanks and complete the following proof. Given काय आहे आपल्याला quadrilateral. कोणता quadrilateral आहे ए बी सी डी. सो यू विल राईट हिअर ए बी सी डी. काय लिहिणार तुम्ही इथे ए बी सी डी. कुठे लिहायचं ऍड टेक्स्ट इथे काय लिहिणार तुम्ही ए बी सी डी. लिहिले चालले का नाही. ABCD हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे. ओके. देन टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आपल्याला बी प्लस हा अँगल बी आणि हा अँगल डी हे सप्लिमेंटरी आहेत. म्हणजेच काय त्यांचं मेजर काय असलं पाहिजे 180 डिग्री असलं पाहिजे. राईट. हे असेल 180 डिग्री इथे 180 डिग्री. ओके. देन which angle is opposite to C? C angle opposite angle कोणता आहे A. म्हणजे इथे काय येईल अँगल A. इथे येईल अँगल A. माझ्याकडे पूर्ण टूल नाही आहे इथे अँगल A घेणार आपण. ओके. मी फक्त सांगतो तुम्हाला लिहायला मला थोडं अवघड जाते. देन प्रूफ पहा इथे आर्क ABC इज इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब्ड अँगल. असं स्टेटमेंट लिहायचं. हे टोटल मिनिंगफुल स्टेटमेंट आहे. कोणत्या आर्क मध्ये आहे किंवा कोणत्या आर्कने इन्स्क्राइब केलेलं आहे असं न सांगता गिवन अँगल हा ऑलरेडी इन्स्क्राइब आहे आणि त्या इन्स्क्राइब अँगलने एक पर्टिक्युलर आर्क इंटरसेप्ट केला आहे. हे थोडं मिनिंगफुल वाटतं. ते इन ऑन बाय ह्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या कन्फ्यूज करतात. आता सिच्युएशन पहा कशी आहे. ते आर्क एबीसी इज इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब अँगल एडीसी. इन्स्क्राइब अँगल एडीसी याने काय केलं आहे एबीसी हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. म्हणजेच काय असेल हो अँगल एडीसी इज इक्वल टू हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क एबीसी असेल. इथे तुम्ही काय लिहिणार मेजर ऑफ आर्क एबीसी. सिमिलरली now the second angle ABC is an inscribed angle and which intercepts the arc ADC. इथे लिहिणार angle ABC is an inscribed angle, it intercepts arc ADC. ओके. मग त्याचं स्टेटमेंट काय होईल की जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे एबीसी त्याचं मेजर हे त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या हाफ असेल. इथे स्टेटमेंट नंबर 1 इथे स्टेटमेंट नंबर 2. फ्रॉम 1 and 2 आपण काय करणार त्यात म्हणजे स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 ह्या दोघांची ऍडिशन केली आपण. त्याच्यानंतर 1/2 दॅट इज हाफ कॉमन काढला दोघांमध्ये. नंतर इथे दोन जे आर्क आहे त्यांची सम होईल आणि ती सम 360 डिग्री असेल. ती कशी असेल कारण दोन्ही आर्कने मिळून एक कंप्लीट सर्कल आर्क फॉर्म होतो. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी तुम्ही बुक मध्ये कंप्लीट करा. इथे एका पेजवर डायग्राम जाते एका पेजवर आपण सांगतोय त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ शकतं. आपण डिरेक्टली हे प्रूव्ह करूया. आवाज येतोय सगळ्यांना. हो सर. इथे लिहिलं तर आपल्याला ते चांगल्या प्रकारे समजेल. मेसेज करू नका रे मी पाहत नाही मेसेज. ठीक आहे. यासाठी एक डायग्राम पण मी काढून ठेवलेली इथे.
डायग्राम क्लिअरली विजिबल आहे सर्वांसाठी? एम एन ओ पी हा क्वाड्रिलेटरल सायक्लिक आहे. ओके. इफ ऑल द वर्टायसेस ऑफ क्वाड्रिलेटरल आर लाई ऑन द सेम सर्कल आर एनी प्रॉपर्टी इथे कॉपी केली. एक मिनिट हा, आपल्याला थेरम कॉपी करायचा आहे. या थेरमचं नाव काय आहे? सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम. ओके. तर गिवन काय असेल मग इथे? हा जो क्वाड्रिलेटरल आहे तो सायक्लिक आहे हे आपल्याला गिवन आहे. गिवन मध्ये लिहूया आपण quadrilateral MNOP is a cyclic quadrilateral. ओके. MNOP हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे आणि प्रूव्ह काय करायचं मग? त्याचे जे ऑपोजिट अँगल्स आहेत ते सप्लिमेंटरी आहेत हे प्रूव्ह करायचं. टू प्रूव्ह अँगल M प्लस अँगल O is equal to 180 degree and angle P plus angle N is equal to 180 degree. आता या दोन्ही स्टेटमेंट मध्ये ऑपोजिट अँगल्सच्या पेअर घेतल्यात मी. अँगल M आणि अँगल O त्यांची सम केली. ते सप्लिमेंटरी म्हणजेच काय? त्यांची सम 180 डिग्री असते असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. आणि रिमेनिंग जे दोन अँगल्स आहेत ते सुद्धा एकमेकांना ऑपोजिट अँगल्स आहेत आणि त्यांची पेअर सुद्धा आपल्याला सप्लिमेंटरी आहे हे प्रूव्ह करायचं आहे. देन आता प्रूफ लिहूया आपण. लिहूया अँगल PMN. डायग्राम कडे लक्ष द्या. अँगल PMN is an inscribed angle which intercepts arc. आता या अँगलने कोणता आर्क इंटरसेप्ट केलाय पहा. हा PMN हा इन्स्क्राइब अँगल आहे आणि त्याने कोणता आर्क इंटरसेप्ट केला आहे? PON. समजते ना? PMN या अँगलने PON हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. PON. Therefore आपण असं लिहू शकतो की या अँगलचं मेजर जे आहे PMN या अँगलचं मेजर असेल half of measure of its intercepted arc, that is arc PON. Statement number 1 result असेल inscribed angle theorem. ओके. स्टेटमेंट नंबर 1 लिहिला आपण. सिमिलरली आता ह्या आर्कच्या ठिकाणी अँगल घ्यायचा, अँगलच्या ठिकाणी आर घ्यायचा. स्टेटमेंट तेच राहील. अँगल PON is an inscribed angle which intercepts. इथे पहिल्यांदा जो अँगल घेतला आता तो ऍज अ आर्क घ्यायचा. इंटरसेप्ट आर्क PMN. याचं रिझन तुम्ही लिहू शकता फ्रॉम फिगर. एक कंपल्सरी नाही इथे. Therefore we can show that angle PON is equal to half of measure of arc. कोणता आर्क इंटरसेप्ट केलाय त्यांनी? आर्क PMN. स्टेटमेंट नंबर 2 त्याचंही रिझन काय असेल? inscribed angle theorem. ओके. आता स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 यांची सम करा.
therefore अँगल स्टेटमेंट नंबर 1 ची लेफ्ट हँड साइड काय आहे PMN. PMN म्हणजेच काय हो अँगल M प्लस अँगल स्टेटमेंट नंबर 2 ची लेफ्ट हँड साइड आहे PON इज इक्वल टू आता राइट हँड साइड ची सम करा हाफ ऑफ मेजर ऑफ R PON plus half of measure of R PMN. ओके इथे काय केलं आपण स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 यांची सम केली बाय डुईंग स्टेटमेंट नंबर 1 प्लस स्टेटमेंट नंबर 2. आता राइट हँड साइडला हाफ कॉमन निघेल दोघांमध्ये 1/2 आहे का मग ते कॉमन काढलं तर शिल्लक काय राहिलो मग मेजर ऑफ R PON प्लस मेजर ऑफ R PMN. ओके हाफ कॉमन काढला आपण. आता थोडंसं लक्ष द्या डायग्राम कडे PON हा R आणि PMN हा R ह्या दोघांनी मिळून कंप्लीट सर्कल तयार होत असतं. PON हा R आणि PMN हा R यांची जर ऍडिशन केली तर काय होईल कंप्लीट सर्कल आर्क तयार होईल म्हणजे एक सर्कल तयार होईल आणि त्याचं मेजर किती असतं 360 डिग्री असतं हे आपल्याला माहिती आहे. हाफ इंटू 360 डिग्री याचं रिझन लिहूया आपण. मेजर ऑफ कंप्लीट सर्कल आर्क. ओके 360 डिग्रीचा हाफ काय होईल 180 डिग्री. देयरफॉर हा अँगल PMN प्लस अँगल PON इज इक्वल टू काय झाला 180 डिग्री झाला. याला स्टेटमेंट नंबर काय देऊया आपण 3 देऊया. ठीक आहे किंवा ह्या PMN आणि PON च्या ऐवजी आपण काय लिहूया एकच मिनिट हा थोडं शॉर्ट मध्ये घेऊ आपण त्याला. PMN म्हणजेच कोणता अँगल M आणि PON म्हणजेच कोणता O. देयरफॉर अँगल M प्लस अँगल O असं घेऊ शकतो ना आपण काही हरकत नाही असं घ्यायला. अँगल M प्लस अँगल O इज इक्वल टू 180 डिग्री. समजलं इथपर्यंत सगळ्यांना. हो सर. ओके याचा स्क्रीनशॉट थोडस राहिलंय आता ते आपण बाजूला घेऊया. स्क्रीनशॉट घ्या याचा. घेतला का हो सर घेतला. ओके ठीक आहे नंतर परत मी याला शॉर्ट करतो आणखी. नाउ इन क्वाड्रिलेटरल MNOP या क्वाड्रिलेटरचा जर विचार केला आपण तर अँगल M प्लस अँगल O प्लस अँगल P प्लस अँगल N इज इक्वल टू किती असायला पाहिजे 360 डिग्री असायला पाहिजे. रिझन काय असेल सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल. सम ऑफ ऑल अँगल्स. सर आपण सिमिलर नाही लिहू शकत का आपण ते प्रूव्ह केलं ना वरती हो हो त्या अँगल N बरोबर आहे त्या प्रकारे सुद्धा प्रूव्ह करू शकतो. म्हणजे असं अँगल MN इज अन इन्स्क्राइब्ड अँगल विच इंटरसेप्ट्स R MPO. म्हणजे हे जे केलं तर आपण दुसरं लिहू शकतो सिमिलरली सुद्धा लिहू शकतो किंवा मग हे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटरलचा जो थेरम आहे तो सुद्धा यूज करू शकतो. तर इथून पुढे दोन्ही प्रकारे आपण प्रूव्ह करू शकतो. नंबर 3 च्या नंतर तर मी क्वाड्रिलेटरच्या ऑल अँगल्स जी आहे ती प्रॉपर्टी यूज करतो. तर आपल्याला माहिती आहे स्टेटमेंट नंबर 1 मध्ये अँगल M प्लस अँगल O किती दिलेला आहे 180 डिग्री दिलेला आहे प्लस मग शिल्लक काय राहिलं अँगल P प्लस अँगल N इज इक्वल टू 360 डिग्री. याचं रिझन लिहूया आपण फ्रॉम स्टेटमेंट नंबर
3 मध्ये सांगितलं या दोन अँगलची सम आहे 180 डिग्री. therefore angle P plus angle N is equal to 360 minus 180. हा प्लस वाला 180 या बाजूला जाऊन मायनस झाला. therefore angle P plus angle N will be 180 degree. ठीक आहे. स्टेटमेंट नंबर 4 देऊया आणि शेवटी लिहूया. therefore from statement number 3 and 4 we can say angle M plus angle O is equal to angle P plus angle N is equal to 180 degree. म्हणजेच M plus O हे अपोजिट अँगलची पेअर सप्लिमेंटरी आहे आणि राहिलेली दुसरी अपोजिट अँगलची पेअर सुद्धा 180 डिग्री आहे. आणि असं होण्यासाठी त्या क्वाड्रिलेटरला सायक्लिक असणं गरजेचं आहे. फास्ट 1 मिनिट राहिलाय, फास्ट याचा स्क्रीनशॉट घ्या. कधी संपू शकते मीटिंग? घेतला स्क्रीनशॉट. घेतला. संपणारच आहे आता. पुढच्या गोष्टी आपण उद्या घेऊयात. ओके.